निरंजन औटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह मान्यवरांनी केक कापून दिल्या शुभेच्छा. माजी स्थायी समिती सभापती, कार्यसम्राट, माजी नगरसेवक निरंजन दादा औटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सुरेश बापू औटी युवा मंचतर्फे समाजातील सर्व घटकांना वाढदिवसाच्या आनंदामध्ये सामील करून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये श्री दत्त मंगल कार्यालय ब्राह्मणपुरी मिरज इथं 10वी व 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन हा स्तुत्य उपक्रम आयोजित पार पडला. 250 पेक्षा जास्त 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. माजी संधी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी, फडके क्लासेसचे रवींद्र फडके, माजी स्थायी सभापती निरंजन औटी, संदीप औटी, माजी नगरसेवक गणेश माळी, पांडुरंग कोरे, बाबासाहेब अळतेकर यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकर आहे मी कोण आहे, माझ्यामध्ये निसर्गाने कोणतं सामर्थ्य दिलंय आणि त्याच क्षेत्रामध्ये मी जर करिअर केलं तरच मी सुखी आणि आनंदी होईल. म्हणजे मी कोण आहे. पूर्वी 8 मुलं आणि 8 मुली व्हायच्या. एक काळ होता या देशामध्ये, त्यावेळेला आशीर्वाद होता अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती भव. मी त्याचा अभ्यास करत असताना 8च पोरं का, 8च पोरी का, दशपुत्र का नाही, षोडशपुत्र का नाही. कारण पराक्रम गेल्या आम्ही अनेक वर्षामध्ये त्याच क्षेत्रामध्ये जास्त केलेला आहे. मग दशपुत्र का नाही. कारण अलीकडचा एक गार्डनर नावाचा शिक्षण क्षेत्रातला विचारवंत असं म्हणतो की मानवाच्या बुद्धिमत्तेमध्ये 8 प्रकारच्या ठळक बुद्धिमत्ता आहेत आणि त्या बुद्धिमत्ता ज्या मुलाच्या आई वडिलांना ओळखता येईल ते मूल भविष्यामध्ये आपलं करिअर करतं. मग पहिली गोष्ट आपण पालकत्वाच्या बाबतीमध्ये 4-5 गोष्टी बघू आणि मग मुलांच्या माझा मुलगा कोण आहे, मी कोण आहे समजण्यासाठी बघू. आपण पालक म्हणून जे इथं उपस्थित आहे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. मी पुढे काही पालकांचा प्रकार सांगतोय, त्यापैकी मी कुठल्या प्रकारचा पालक आहे ठरवा. पहिला पालक आहे हुकुमशाह प्रकारचा पालक. दहशत असते याची घरामध्ये. 10वी 12वीची मुलं त्याला म्हणतात हिटलर आला, हिटलर गेला. पण याच्यामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकतो. हुकुमशाह प्रकारचा पालक. आपल्या घरात कोण आहे तपासा. कारण लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी बुजबलतात. आपलं काय चाललंय मला माहिती नाही. आपण कुठल्या प्रकारचे पालक आहात. दहशत आहे का तुमची घरामध्ये. दहशत असेल घरामध्ये तर संवाद नसतो, लेकराचा विकास होत नाही, ते खुरटून जातं. आपण वाचली असेल बातमी, पाळलेला कुत्रा त्या लेकराला चावला. बापाची दहशत इतकी होती, बापाला सांगू नाही शकला कुत्रा चावला आहे. तर 2 महिन्यानंतर त्या बाळानं आपल्या बापाच्या मांडीवर रेबीज नावाच्या रोगानं आपला श्वास सोडला. मी पालकत्वावरची माझी खूप व्याख्यान आहे, त्याच्यात तुम्ही याच्या डिटेल्स मध्ये बघू शकता, ऐकू शकता. दुसऱ्या प्रकारचा बालक आहे भित्रा पालक. कार्ड बाहेर जाऊन काय करेल का. जन्मापासून नकारच दिला जात नाही या बाळाला. भीती असते, भय. याला नकार पचवण्याची ताकदच नसते. मी बाल संस्कार शिबिर महाराष्ट्रामध्ये 18 ठिकाणी घेतो. माझं एक केंद्र आहे, त्या केंद्रावर पण बाल संस्कार शिबिर घेतो.